हाय सगळ्यांना. तर आज 5-6 दिवस झालं चॅनलला व्हिडिओ नाही, तुम्ही पण वाट बघता. तर मी चला व्हिडिओ बनव. आता थोडासा मोबाईल हा बंद केलाय आणि तो चालू ठेवलाय. तिकडे कुठं गेला? चार्जिंग लावलं होतं की बरोबर फोन घेतला काय? तर असू द्या. हा 8 मिनिटं मोबाईल बंद करून ठेवलाय. ह्याला काय जास्त कॉल येत नाही. जुन्या मोबाईलला भरपूर कॉल येतात. तर माझा पण बघा कसा बसला होता. इतकी सर्दीने झाली होती, नाक पॅक होत होतं नुसतं. सर्दी नसली तरी असं श्वास घेताना मला दम भरल्यावर लिहायचं, दमकोंडी भरल्यासारखं. तर आता संध्याकाळच्या वेळेला 8:30 बघा, 8:30 वाजून गेला. तर वेळ भरपूर झाला. तर इकडं बघा आमची पॅकिंग चालू होती, बल्क ऑर्डरची पॅकिंग चालू होती. तर कुणाकुणाला बघा कळत नाही बल्क ऑर्डर म्हणजे काय. तर बघा होलसेलमधनं रेट काढलेला असतात होलसेलसाठी, म्हणजे पुढे विक्रीसाठी बघा ते घेतलेलं. ह्या ऑर्डर आहेत बघा, असं बॉक्स पॅकिंग चालू. तर त्याचं पॅकिंग चालू आहे इथं. ह्यांनी पॅकिंग करतात, बॉक्स भरून घेतलं इकडं भरपूर असं. आणि कालचा माल आणि परवाचा माल आम्ही दुपारी कुरिअरला आणि निम्मा पोस्टाला टाकला. जे टाकलाय ते पोस्टाला टाकलंय बघा. आणि आणि आजच्या पण ऑर्डर होत्या ना, तेवढ्या निघून झाल्या तेवढ्या ते पण पॅकिंग करून टाकल्या आजच्या बघा. आजच्या अजून थोड्याच्या दुपारच्या पुढे नंतरच्या त्या आता संध्याकाळी ऑर्डर लिहायच्या, ॲड्रेस लिहायचा आणि उद्या मग कुरिअरला टाकायचं. त्यातलं निम्म काम हलकं. तर इकडं मस्त अशी पॅकिंग चालू आहे. भरपूर असं भरपूर ऑर्डर आहेत. तर कोणाला अजून पाहिजे असेल तर नक्कीच बघा. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका, फोन नाही उचलला तर. नाहीतर नंबर ह्यांनी दिलेला असतो बघा एका एका रील खाली, तिथं ह्यांचा नंबर असतो, माझा पण असतोय. आणि एवढी ओढून बोलती, माझा कसा बघताय तरी पण सगळ्याची कंट्रक्टरचा आवाज येतोय. माझे मलाच फसायला यायला लागलं. एक तर माझं दुखतंय घसा, त्यातनं पण ओरडते मग. काय नाही हट हट. शेंगाची टरकाली पळवली कचरा. हे कुत्र्याक नुसतं डोक्याला तापच करतंय. येतंय कोणाचं इथं सारखं दारात बसतंय, खायला हे टाकतंय त्याला. त्याच्यामुळं आणि सगळं वाढे उद्या करतं. हो का पिशवीने सांडून गेलं आहे का. एकतर काय काम कमी का, भांड्याचा पसारा पडलाय, पाळा पडलाय, घासाचा पसारा आवरायचा. रूममध्ये 2 दिवसाचे कपडे खुर्ची ढीग घालून ठेवलाय, गाड्या घालायचे. हे आता अजून वैताग देते. दोरका इकडं राधू, भाऊजी, पूजा, तू सगळं शूटिंगला गेला. तिला आता कॉल केला होता, तिला कॉल उचलला नाही, अजून आलीच नाहीत बघा. तर बघा माझा इकडं पसारा पडलाय, स्वयंपाक नाही काय नाही. आणि आज देवाला दिवा पण लावला नाही. आज सोमवार आहे, दिवा लावते. सकाळी मी खूप दिवसातनं देवपूजा केली. ह्यांनीच 2-3 आठवडे झाले ह्यांनी देवपूजा करत होते, मी काय करत नव्हते. पण मी आज थोडं फोन ह्यांना घ्यायला लावला. जवळजवळ माझी 20-1 मिनिटाच्या पुढं देवपूजा चालू होती. सकाळी सगळं देवघर पुसून घेतलं, फुफोटा घालता ह्यांनी करायचं. म्हणजे करत होते पण असं सगळं देवघर पुसत नव्हतं. मग हे फक्त खालची जागा आहे पुसून घ्यायचे. म्हणजे सगळं उदबत्तीची खाली पडलं होतं ते सगळं. व्हिडिओ मनानेच कट झाला, कसं काय काय माहिती. ते उदबत्तीचं खाली पडलेलं सगळं पुसून घेतलं, ती जागा घासून घेतली. काळं काळं झालं ते, खूप खराब झालं. राधू आत्ताच म्हणलं होतं. तर बघा व्हिडिओच कट होता आता मनानेच. आता काय बोलत होते, कुठनं बोलत होते, कुठनं कट झालं ते पण माहिती नाही. आता सरसाकडे आता नुसतं कट जळून टाकणार आहे, त्याला पण टाइम भेटत नाही. राधू आलती काहीतरी म्हणत होते, तिथंच व्हिडिओ कट झालता. म्हणले होते राधू शूटिंगला गेले, फोन उचलत नाही. तोपर्यंत आल्या जेवणही केले ह्यांनी, हाय ना आमच्या उलट्या झाल्या वाटतं गाडीत, राधू मला सांगत होती. तर असू द्या. आता इकडं पॅकिंग करून झाली, अजून थोडीशी राहिली बघा. 2-4 बॉक्स झाल्यात करून. बरोबर 9 वाजल्या बघा. आता उद्या तर सकाळनं दुपारपर्यंत माल संपून जाईन. रात्री पण निम्मा मागवला, थोडाच मागवला होता, तात्पुरता मालच नव्हता तेवढा. अर्जंट मागवला होता तेवढा दादानी दिला होता. आता उद्या अजून मागवा लागत. कशाचं नाही, त्याचं नाही काढलं. आणि हां थोडंसं बघा मागणं राहिलेलं इथं पॅकिंग केलेलं आहेत बघा, 4-5 आहेत. बाकीचं टाकलं कुरिअरला. हे सकाळचं आणि निम्मलं इथं राहिलं सकाळचं. हां तर 2 दिवस सुट्टी होती बऱ्याच जणांचं. आज भरपूर जणांचं पार्सल आज पोहोचलं. कदाचित चुकून बघा 1-2-3 जण असे असतात की त्यांचं लवकर पार्सल पोहोचत नाही, गाव लांब असल्यामुळं.
आणि काय काय वेळेस असं होतं की कोरेमध्ये पोस्टामध्ये येऊन तिथं असतंय थांबलेलं असतंय पण तिथं त्यांना कॉल जात नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम असतो. मग ते पण सांगावं लागतं ताई कॉल करून बघा तिथं आलेलं असते तुम्हाला दिलं जात नाही लवकर. मग तो पण लय मोठा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं पण उशीर होतो. आम्ही लगेच आज ऑर्डर घेतलं की ह्यांनी बघा किती पण उशीर होऊ द्या 1-2 वाजता तर ॲड्रेस लिहितात जेवढं असेल तेवढं. कोरिअरमधनं आल्या पण संध्याकाळी काम असतं ते करायचं हिशोब लावायचा किती माल हे झाला ते काय ते. मग जेवणं करायची नंतर ते ॲड्रेस लिहायचं. सकाळनं पॅकिंग आजच्या ऑर्डरी सकाळनं पॅकिंग करून आम्ही उद्याच्याला दुपारनं टाकतो. आम्ही एवढे रात्रंदिवस जागतो पण आता पुढं प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आम्ही पण काय करू शकत नाही. पण कॉल कंटिन्यू चालू असतात बघा. भरपूर जणांचं पोचतं थोडंसं बघा हुकाचं खुदे काय काय जणांचं पोचायला पोस्टाने असल्यावर जरा उशीर होतो. मग अशी पण व्हिडिओ घ्यायला लागले मध्येच व्हिडिओ कट केला. ह्यांना रील पण घ्यायच्या होत्या आणि टायमिंग झालं होता 9:30 वाजल्या होत्या. 9:30ला गाडी येते आजकाल लवकरच येते बघा 10च्या आधी तर निघून जाते गाडी. मग शंभून मी गेलो कोरिअरला पुढं ह्यांनी एक राहिलेला बॉक्स पॅकिंग केला आणि तो पाठीमागनं ह्यांनी आणि शंभूने टाकला बघा निघून. आधी शंभून मी गेलो तर हाय ना होते का गाडी त्या दादाला म्हणलं थांब अजून एक बॉक्स आणायचा घरी जाऊन अजून म्हणलं. गेलं बघा टायमात आणि एक घोटाळा झाला. एक बॉक्स राहिला इथंच छोटा बघा पुण्याचा तिकडं ठेवला त्या बॉक्सच्या आडे बघा तिकडं नाही दिसायचा असतो द्या. आता ह्यांनी महागरेपर्यंत मी चपात्या केल्या बॉक्स नीटनाटकं ठेवलं आणि निम्मा बॉक्स आता ठेवला. इकडं मुलांनी माल लावून घेतला ओमने राधूने दुर्गाने आणि इकडं मी चपात्या केल्यात बघ. आता 11 वाजल्यात जेवण करायला बसलोय 5च मिनटं झालं चपात्या बनवून झाल्या तर. आणि इकडं दुर्गा मग खाते आपल्या हाताने ती लहानपणापासूनच खाते 3 वर्षाची होती का छोटी तेव्हापासून दुर्गा हाताने खाते. चारलेलं पटत नाही रडते बघा चारल्यावर आहे का ना. इकडं ओम पण बसलाय. शंभून राधू काय याय नाही तर 7 वाजता जेवण केलं होतं ह्यांनी दोघांनी कूट आणि चपाती खाल्ली होती. नकोच म्हणतात 1 तासच झालं जेवल्यात. ह्यांनी सकाळी शिपी आमटी आणली होती सकाळी पण मी चपात्या बनवल्या होत्या आणि आता पण बनवल्या. शिपी आमटी चपाती शंभूने खाल्ली राधूने ओमने शूटिंगवरनं आल्या कूट चपाती खाल्ली होय. त्याने काय 2-4 तास खाल्लं होतं त्याला उलटी आल्याने होत होतं. आता जेवण करायला बसलाय तर चला मी पण घेतलंय मला इकडं वाढून मी पण जेवण करते आता. तर चला तुमचे जेवण झाले असतात आम्ही घेतो जेवण करून. सगळ्यांना गुड नाईट बाय. काय नाव काय बाय गुड नाईट. खूप दिवसात असा व्हिडिओ घेतला ते पण व्हिडिओ कट होत होता म्हणून असा कटकट घेतला. आता सरसकटच घेणार होती मागाशी पण